राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण ममिरविती देवी कुबेर ही तैशची देव ज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत दोरीवरी ठाईना सर्प जगत हे स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मिच्याशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 49वा ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही. जसा या अगोदर ज्ञात्याला कर्माचा अधिकार नाही, हा सिद्धांत त्यांनी पटवून दिला. तसाच उपासना ही ज्ञात्याला आवश्यक नाही, म्हणजे त्याचं कर्तव्य नाही, उपासनेचं कर्तव्य नाही, म्हणजे तो त्याचा अधिकारी नाही.
कर्माचा अधिकारी नाही ना उपासनेचाही अधिकारी नाही. मग कर्माचे आणि उपासनेचे अधिकारी कोण आहेत? तर ज्याला ज्ञान प्राप्त झालं नाही असे, है का नाही? मग ज्ञान प्राप्त होण्याकरता अंतःकरण शुद्धी अवश्य लागते. मग ज्याची अंतःकरण शुद्धी झालेली नाही त्याला कर्म आणि उपासना ह्या सांगितलेल्या आहेत, है का नाही? मग कर्म उपासनेचे अधिकारी ज्याचं अंतःकरण मलिन आहे, मला दोष आहेत, तेच अधिकारी आहे. ज्ञानी पुरुष कर्म उपासनेचा अधिकारीच नाही. का अधिकारी नाही तो कर्म उपासनेचा? कोण अधिकारी म्हणून सांगितलंय? ज्याला ज्ञान नाही अंतःकरण मलिन आहे तो, आहे का नाही? कारण ज्याचं अंतःकरण मलिन असतं त्याला ज्ञान होतच नाही, आहे का नाही? मग अंतःकरण शुद्धीसाठी सांगितलेले कर्म उपासना हे उपाय आहेत, आहे का नाही? मग मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान हे साधन सांगतात, है की नाही? मग ज्ञानाच्या साधनाला कोणतं साधन लागतं? ज्ञानाच्या फलाला, प्राप्तीला अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी लागते. आणि अंतःकरण शुद्धी कशाने होते? कर्म उपासनेने होते. म्हणजे कर्म उपासना ह्या ज्ञानापासून दूर चालल्यात, है का नाही? म्हणजेच कर्म उपासनेचं फल निराळं आहे आणि ज्ञानाचं फल निराळं आहे. कारण ज्ञान कर्म उपासना हे जे साधनं आहेत, ही साधनं भिन्न भिन्न आहेत. कारण त्या साधनेचे फल भिन्न आहेत, म्हणून साधनंही कसे होतील? ती भिन्नच होतील का नाही? मग साधन भिन्न झालं की फल भिन्न होणारच का नाही? साधन भिन्न झालं की फल भिन्न होतंच. म्हणून ज्ञान आणि कर्म उपासना यामध्ये जी काय भिन्नता सांगितलेली आहे ती वेदाने पारमार्थिक दृष्टिकोनातून सांगितलेली आहे. कोण्या दृष्टीनं सांगितली? पारमार्थिक दृष्टिकोनातून सांगितली. कारण पारमार्थिक दृष्टिकोन हा सर्व दृष्टिकोनातला श्रेष्ठ कोण आहे. श्रेष्ठ कोण? पारमार्थिक दृष्टिकोन, है का नाही? ती दृष्टी त्या कोणाची श्रेष्ठ आहे. मग ज्ञात्याला जसा कर्माचा अधिकार नाही तसाच उपासनेचाही अधिकार नाही. एरीतरी कर्म आणि उपासना एकाच वर्गात मोडतात म्हणून सांगितलं होतं, है का नाही? उपासना तरी कर्मच आहे, उपासना तरी कर्मच आहे आणि कर्म तरी, है का नाही? पण त्या कर्माला हेतू निराळा आहे. कर्माला हेतू निराळा आहे आणि ज्ञानाला हेतू निराळा आहे. दोघाचे हेतू कसे आहेत? निरनिराळे आहेत, है का नाही?
कारण कर्म करण्यासाठी हेतू लागतो. हेतू म्हणजे पूर्व साहित्य, त्याला म्हणायचं हेतू. कर्म करण्यासाठी काय लागतंय? हेतू लागतो. आणि हेतू म्हणजे त्याला त्या कर्म करण्यासाठी लागणारे साहित्य. साहित्य असल्याशिवाय कर्म होतंय का? आहे का नाही? मग कर्म हे स्वतंत्र नाही. कर्म त्याला काय लागत आहे? हेतू लागत आहे. आहे का नाही? आणि हेतू नसेल तर कर्म होईल का? मग ज्या अर्थी कर्म स्वतंत्र नाहीत त्या अर्थी ते जडच मानावे लागते. आणि जे स्वतंत्र असतं ते कसं असतं? चेतनरूप असतं, सामर्थ्यवान असतं, सर्वज्ञ असतं. आहे का नाही? मग कर्म जड व्हायलेत तर जड कर्म हे साधन मोक्षाचा हेतू कसे होतील? मोक्षाला हेतू कोण? मग ज्ञान. आहे का नाही? मग त्या ज्ञानाचे कर्म म्हणजे हेतू. ज्ञानाला हेतू असणारच ना. मग ज्ञानाचा हेतू काय आहे? ज्ञानाचा हेतू काय आहे? मोक्षाला हेतू ज्ञान आहे. मोक्षाला हेतू काय? ज्ञान आहे. आणि ज्ञानाला हेतू काय? अंतःकरण शुद्धी आहेच, पण ज्ञानाला हेतू सांगायचा आपणाला. आता ज्ञानाला हेतू श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे ज्ञानाचे हेतू आहेत. हे साहित्य ते. हे साहित्य असल्याशिवाय ज्ञान होतं का? आहे का नाही? मग ज्ञानाचं साहित्य वेगळं आहे, कर्माचं साहित्य वेगळं आहे. कर्म करण्यासाठी जे कर्म करायचे त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या गोष्टीपासून कर्म होत आहे का नाही? मग कर्माला लागणारं साहित्य आणि ज्ञानाला लागणारं साहित्य, या साहित्यामध्ये काय फरक आहे हे कळायला आहे का? श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे ज्ञानाचे काय आहेत? हेतू आहेत. आणि कर्माचे हेतू हे जड आहेत. आहे का नाही? मग श्रवण, मनन, निधिध्यासन हे साधनं कसे येतं? आहे का नाही? आणि कर्माला लागणारे जे साधनं आहेत ते साधनं कसे येतं? ते जड येतं. आहे का नाही? आणि कर्माला लागणारे साहित्य मानव निर्मित आहेत. आहे का नाही? आणि ज्ञानाला लागणारे साधन मानव निर्मित आहेत का? श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे कोणी ठरविलंय? हे वेदानं ठरविलंय. आहे का नाही? आणि कर्माचं साधन वेदानं ठरविलंय का? आपण साधन बदललं की कर्म बदललं. साधन बदललं आपण कर्माचं की कर्म बदललं. आहे का नाही? मग कर्मामध्ये, उपासनेमध्ये जे काही लागणारी सामुग्री आहे ती सामुग्री अविद्याजनक आहे. ती सामुग्री कशी? बघा फरक कसा व्हायला आता. ती अविद्यापासून निर्मित आहे. जेवढे जेवढे म्हणून काय पदार्थ उत्पन्न झालेले आहेत ते सर्व अविद्येपासून त्याची उत्पत्ती शास्त्रच सांगत आहे. है का नाही? आणि श्रवण, मनन, निधिध्यासन हे कोणापासून निर्माण झाले? तर वेदापासून झालेले. तर है का नाही? मग या जरी हे साधनं वेदानं सांगितलेले जरी असले आणि अविद्याजनक जरी सांगितले असतील तरी पण ती अविद्या सत्वगुणयुक्त आहे. ती अविद्या कशी आहे? सत्वगुण युक्त आहे. आणि
कर्माला लागणाऱ्या साहित्याचा जनक ती अविद्या तमोगुणी आहे. म्हणजे तमोगुणी अविद्यापासून पदार्थाची उत्पत्ती आहे आणि ज्ञानाची सत्वगुणापासून उत्पत्ती आहे. मग सत्वगुण हा ज्ञानाचा हेतू जरी मानलं तरी ज्ञानाचा हेतू सत्वगुण जर मानला तर सत्वगुणामध्ये श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे येतात. इतका फरक आहे. शास्त्र विनाकारण खंडन कुणाचं करत नाही. ज्ञान झालं म्हणून काय कुणाचं खंडन करावं का? पण ते खंडनाचा विषय म्हणून खंडन करतं. खंडनाला विषय व्हायला ते कर्म उपासना ह्या कशा व्हायला? खंडनाला विषय व्हायलेत. त्या जर विषय नसत्या झाल्या तर शास्त्राचा बाप जरी असला असता तर खंडन झालं असतं का त्याचं? है का नाही? मग जीवाला भ्रांती झाली आणि त्या भ्रांतीच्या योगानं त्याला वाटायलंय कर्म उपासना ह्याच मोक्षाला हेतू आहेत का काय की, म्हणून तेच करीत बसलाय. आणि कोणाचं ऐकाना, ज्यानं ऐकलं त्याला काय झालंय? अदृष्ट फल मिळालं का दृष्ट फल मिळालं? ज्यानं वेदशास्त्राचं गुरुचं ऐकलं त्याला जे फल मिळालंय, कोणतं फल? मोक्ष आहे हे फल मिळणार आहे ना? का मिळालंय? मिळतं है का नाही? मग ते फल दृष्ट आहे का अदृष्ट आहे? है का नाही? आणि कर्म उपासनेचं फल काय मिळतं त्यानं? स्वर्ग. काय मिळतंय? कर्मानं पुण्याची उत्पत्ती होते, है का नाही? आणि पापाने कर्माने पुण्य पापाची उत्पत्ती होते, है का नाही? म्हणून पापाने नरक मिळतो आणि पुण्यानं स्वर्ग मिळतं. मोक्ष तर मिळत नाही ना. मग मोक्षाचा आणि कर्म उपासनेचा काही संबंध आहे का? कुठं संबंध यायलाय? सगळं त्यांचं हेतू भिन्न आहे. हेतू भिन्न असल्यामुळं मोक्षाचं साधन कर्म उपासना होत नाहीत असं शास्त्र बजावून सांगतं आणि सिद्धही करतं, हे का नाही? मग जसं कर्म हे मोक्षाचं साधन ठरलं नाही, है का नाही? म्हणजेच त्या कर्माचा अधिकारी ज्ञानी पुरुष नाही. त्याचा अधिकारी नाही ह्या म्हणण्यामध्ये, कर्माचा तो अधिकारी नाही या म्हणण्यामध्ये, जसा कर्म उपासनेचा अधिकारी मोक्षाचा अधिकारी नाही असं सांगायचं नाही. ज्ञानी पुरुष कर्म उपासनेचा अधिकारी नाही का? त्याला करता येत नाहीत का? करता येतंय, पण त्याला गरज नाही करायची म्हणून त्याचा अधिकारी नाही म्हणून सांगायले. तर अधिकारी म्हणून त्याला त्याचं फळ मिळून घ्यायचंय म्हणून तो अधिकारी व्हायला अशातला प्रकार नाही. तो कर्म उपासनेचा अधिकारी नाही म्हणजे त्याला करण्याची गरज नाही असा अर्थ घ्यायचा, है का नाही? जसं सत्कर्म उपासना करणारे हे मोक्षाचे अधिकारी नाही, है का नाही? इथं कसं कळायलंय? तसं ज्ञानी सत्कर्म उपासनेचा अधिकारी नाही या म्हणण्यामध्ये त्याच्यासारखा अर्थ घ्यायचा का? कारण त्याला गरज नाही म्हणून नाही, है का नाही? तो करत नाही आणि जर केले तर त्याच्यापेक्षा चांगले करणार नाही का? केले तर कर्म उपासना जर केल्या तर त्याच्यापेक्षाही चांगला करेल, है का नाही? म्हणून
या ठिकाणी जसं आता कर्माचा हेतू, ज्ञानाला हेतू कर्म उपासना नाहीत किंवा मोक्षाला हेतू कर्म उपासना नाहीत, तसे हाच प्रकार जसा आधी कर्म सांगितले तसं आता काय सांगणार आहेत? उपासना. उपासना ही तिथे काही उपयोगाची पडत नाही. या रीतीने याच रीतीने यास उपासण्याचा अधिकारी नाही. याच रीतीने म्हणजेच अगोदर सांगितल्याप्रमाणे कर्माचा अधिकारी नाही तसाच उपासण्याचाही अधिकारी नाही. आता या ठिकाणी ते जसं त्यांनी खंडन केलं आहे अगोदर कर्माचं, तसंच खंडन इथंही होणार का नाही? आहे का नाही? पण शास्त्र सर्वज्ञ असल्यामुळं आणखी वेगळ्या प्रमाणं युक्तीनं तिथं का कमी का काय त्याला? सोनारानं रोज जरी बदलू छला घातला तर त्याला का छिले कमीत का त्याच्या दुकानात? का म्हणतं त्याच्या दुकानात सगळे छेलेच आहेत, आहे का नाही? तसं या ठिकाणी उपासनेचंही खंडन करतात, पण रीत वेगळी वापरतात. कसं पहा, मी उपासक आहे आणि देव आहे का नाही? भेद आला का नाही? देव वेगळा आणि मी वेगळा. त्या देवाची उपासना करणारा मी आणि मी ज्याची उपासना करायलो तो देव आहे का नाही? मग देव वेगळा आणि मी वेगळा. या बुद्धीने उपासना होते, या बुद्धीने उपासना होते, है का नाही? मग विद्वानास तो उपास्य उपासक भाव म्हणता येत नाही. विद्वानाला म्हणजेच ज्ञानी पुरुषाला त्याच्या ठिकाणी उपास्य उपासक भाव घडतो का? कामून घडत नाही. त्याच्या ठिकाणी कामून घडा, त्याच्या उलट धरायचं. जसं उपास्य उपासक भाव हे उपासकाच्या ठिकाणी आहेत, उपासकाच्या ठिकाणी आहे का नाही? मग त्याच्या ठिकाणी उपास्य भाव हा का घडायला आहे? कारण त्यानं उपासक उपास्य याच्यामध्ये भेद मानला आहे. उपासना करणारा वेगळा आणि ज्याची उपासना करायची ते वेगळं, आहे का नाही? म्हणून त्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती घडेल उपासनेमध्ये उपासकाची, आहे का नाही? प्रवृत्ती घडेल का नाही? उपासना करेल का नाही? ते भेद आहे म्हणून. पण विद्वानास तो उपास्य उपासक भाव प्रतीत होतच नाही. त्याला उपास्य दैवताची प्रतीती आहे, त्याला उपासकाला देवाची वेगळा आहे म्हणून प्रतीती आहे. उपासकाला देवाची देव आपल्यापासून वेगळा आहे अशी प्रतीती आहे, आणि विद्वानाला देव आपल्यापासून वेगळा अशी प्रतीती आहे. वेगळा नाही अशी प्रतीती आहे, वेगळा आहे, है का नाही? असं वेगळा आहे असं तो मानतच नाही. कोण? ज्ञानवान, विद्वान, ब्रह्मज्ञानी, मुक्त, है का नाही? त्याला त्याच्यापासून म्हणजे स्वरूपापासून भिन्न वेगळं देवच नाही तर काहीच नाही. नुसता देव नाही का काहीच नाही भिन्न? हां, नुसता देव भिन्न नाही असं नाही,
तर त्याच्या स्वरूपापासून दुसरं काहीच भिन्न नाही. कारण स्वरूप, जे स्वरूप आहे त्याचं स्वरूप आत्मा आहे. त्यानं काय जाणले? माझं स्वरूप आत्मा आहे आणि तो आत्मा ब्रह्मरूप आहे. आणि त्या ब्रह्माच्या अज्ञानानं या सर्व वस्तू ज्या उत्पन्न व्हायल्यात त्या मिथ्या उत्पन्न व्हायल्यात, भ्रमरूप उत्पन्न व्हायल्यात. म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर ह्या भ्रमरूप वस्तूची उत्पत्ती व्हायली आहे का नाही. आणि जे भ्रमरूप असतं ते अधिष्ठान रूपच असतं. जे भ्रमरूप असतं ते अधिष्ठानाहून वेगळं असतं का? मग विद्वान काय समजतो? माझ्यापासून भिन्न काहीच नाही. म्हणजे जे काही प्रतीतीला आलंय ते सगळं माझ्याच अधिष्ठानावर यायले. जे जे आपल्याला दिसायले ते आपल्या दृष्टीनं दिसायले ना, आपल्यामुळं दिसायले ना. का जे दिसायले त्याच्यामुळं दिसायले? जे पाहायला आहे त्याच्यामुळं ते दिसायले. का जे दिसायले त्याच्यामुळं ते दिसायले का? ते त्याच्यामुळं दिसत नाही, दिसणाऱ्याला दिसत आहे. दिसणाऱ्यालाच दिसत आहे का नाही. आणि दिसणाऱ्याला जर दिसत नसेल तर त्याला असून बी दिसत नाही. मग हे आहे हे कशावरून? पाहणाऱ्यावरून आहे का नाही. म्हणून आपणाला कल्पना जगताची झालेली आहे म्हणून जग दिसायले. आपल्याला कल्पना झाली, बाधा झाली म्हणून आपणाला जग दिसायले आहे का नाही. आणि आपल्यात जर कल्पनाच नाही राहिली तर जग दिसेल का? आहे का नाही. दोष कशात आहे? जे दिसायले त्याच्यात दोष आहे का जे पाहायलाय त्याच्यात दोष आहे का नाही. पाहायलाय त्याच्यात दोष आहे का नाही. मग ज्याच्यानं पाहायलाय त्याच्यात दोष आहे का पाहणारा दोष आहे? इतकं खरं बोलावं लागत आहे बघा, नाही तर मग उठकत आहे का नाही. पाहणारं तर नित्य शुद्ध आहे, त्याच्यात दोष नाही. पण ते ज्याच्यानं बघायला आहे, ज्याच्या योगाने विषय प्रतीतीला यालाय त्याच्यामध्ये दोष आहे का नाही. म्हणजेच इंद्रियामध्ये, अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये, पंचैतन्यामध्ये हे कळायला पाहिजे आहे का नाही. म्हणून आपल्या ठिकाणी अजिबात दोष नाही. हे कशात दोष आहे? तर हे संघामध्ये दोष आहे. हे संघामध्ये. पण जो संगतात नाही तो आपण आहे. जो संगतामध्ये नाही, मग संगतात म्हणजे संगताच्या भिन्न आत्मा आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. मग विद्वान अशी दृष्टीनं काय म्हणतो? विद्वानाला अशी दृष्टी असते है का नाही. मग त्याला उपासक भाव हा प्रतीतीला येईन का? त्याला देव वेगळाच नाही. देव वेगळाच नाही तर तो उपासक होईल का त्याचा? आणि जर झाला उपासक तर कोणाचा उपासक? बरं, कोणाचा उपासक? एखाद्यानं रानात जावं आणि हातानंच आपलं भाशिंग बांधावं, हातानंच भाशिंग बांधावं आणि गावात यावं आणि मग त्यानंच म्हणावं मला कोणीच नाव घ्या म्हणीना, कोणीच नाव घ्या म्हणीना. कसं म्हणतं कोणी त्याला? आता तिथं नवरी तर दिसाय पाहिजे ना संघाच्या. त्यानं हातानंच भाशिंग बांधले आहे का नाही. त्याच्या ठिकाणी नवरदेवपणा येईन का? मोप म्हणायला मला नाव घ्या म्हणा, मला नाव घ्या म्हणा. त्याला कोण म्हणे नाव घे?
मग तसं ब्रह्मज्ञानाला उपासना करा, उपासना करा, एकादश धरा, सोमवार धरा, चतुर्थी धरा. आणि जर समजा आता त्याचा तर भाव दुजा नाही, त्याला उपास्य स्वरूपच नाही उपासकाला, मग त्यानं कोणाची उपासना करावी? मग करूच नाही का, करता येत नाही का त्याला? पण कशी ते कळणं महत्वाचं आहे. ज्ञानी पुरुषालाही उपासना करता येते, पण त्याचं फळ काय? त्यानं त्या फलाच्या आसक्तीनं केलेलीच नसती. आणि काय फल माग कोणची इच्छा करणार? कोण्या फलाची इच्छा? त्याला तर मोक्ष फल हे प्राप्त झालेलंच आहे. मग आता कशाची इच्छा करावी त्यानं? है का ना? मग इच्छाच नाही त्याला, आणि उपासना केली तर ती उपासना कशी घडायली? एकादश धरली ब्रह्मज्ञानानं, एकादश धरली. मग कशी धरली ती? सकाम भावनेनं, फलाच्या इच्छेनं, का मोक्षाच्या इच्छेनं? त्याला मोक्ष प्राप्तच आहे, त्याला मोक्ष प्राप्तच आहे ना. मग त्यानं ती उपासना केली, त्याच्या ठिकाणी भेद नाही का आला? उपासना करायची म्हणल्यावर तर उपास्याची करावी लागते. मग तो उपास्य मानायला धरायचं का तसं? उपास्य आणि उपासक भाव हा भेदात्मक व्यवहार आहे. हा व्यवहार कसा आहे? भेदात्मक आहे. अज्ञानानं जर ते केलं तर त्या ठिकाणी त्याचं योग्य आहे करणं, है का नाही? कारण त्याला उपास्याची गरज आहे का नाही? उपास्य असणारा जो ईश्वर आहे, त्या ईश्वराची त्याला कृपा पाहिजे, है का नाही? त्याच्यासाठी तो उपासना करतो. पण ज्ञानी पुरुषाला जे फल प्राप्त करून घ्यायचं होतं त्यानं, ते त्याला प्राप्त झालं, है का नाही? मग ते फल, मोक्ष फल प्राप्त झाल्यावर त्यानं उपासना करावीच असा हट्ट आहे का? आणि जर त्यानं उपासना नाही केली तर त्याला पातक लागन का? आणि जर उपासना केली तर त्याला पुण्याची उत्पत्ती होईल का? ते उपास्य प्राप्त होईल का? आणि मग ते कशाला करीन उपासना? कारण पुण्याची उत्पत्तीची त्याला गरज नाही, पापाच्या निवृत्तीची बी गरज नाही. नुसत्या पुण्याच्या उत्पत्तीचीच नाही, पापाच्या निवृत्तीची बी त्याला, आणि त्या उपास्याच्या कृपेची सुद्धा त्याला. आणि मग तो कसा प्रवृत्त होईल त्याच्यात? आणि जर प्रवृत्त त्याच्यामध्ये ज्ञानी पुरुष दिसत असल तर त्याची उपासना कशी? त्याची उपासना कशी होत असेल? यालाच शास्त्र म्हणतंय, जरी ज्ञानानं उपासना केल्या, उपासनामध्ये आला, तरी पण तो कसा येतो? कल्पित. त्याची उपासना कशी असते? भेदातच असते. कारण उपासना अभेदात होतच नाही. आणि ज्ञानी पुरुष जर उपासना करीत असेल तर कशात करायला मग तो उपासना? भेदात का अभेदात? अभेदात होतच नाही ना. हा सिद्धांत आहे ना बाबू. एकच आहे सगळं, आणि त्यानं कोणाची उपासना करावी? सगळं काय आहे? एकच आहे, आणि त्यानं कशाची इच्छा करावी? मग अभेदात होती का? भेदात होत नाही का? होती. मग ज्ञानी भेदात करीन का? आणि मग तो करतो ते कशी? ती कशी? कल्पित. पण कशाच्या कल्पित?
कल्पित कशाच्या कल्पित? तर भेदाच्या, कल्पित भेदाच्या. तो भेद मानल्याशिवाय त्याला उपासना करता येईल का? हा, मग तो मानतो भेद, तिथं भेद मानूनच उपासना करील ना. मग कसा मानतो भेद? हा, कल्पित भेद मानून उपासना करतो तो. म्हणून कल्पित भेदात, कल्पित भेद मानून केलेली उपासना ही देवाला मान्य आहे. आता पहा, कल्पित भेदात केलेली उपासना ही देवाला मान्य आहे का भेदात केलेली उपासना ही देवाला मान्य होईल? कल्पित भेदात. आता तर वेगळंच झालंय. कल्पित भेदात केलेली मान्य. कल्पित भेदात केलेली देवाला मान्य होईल, भेदात केलेली. मग ज्ञानानं उपासना केलेली खरी का अज्ञानानं उपासना केलेली खरी? उपासना कोणाची खरी? अहो, अज्ञानानं केलेली भेदात व्हाली ना. हा, आणि भेदात केलेली श्रेष्ठ ठरते का? तिला दोष लागायलाय ना. भेद हा दोष लागायलाय का नाही भेदाचा? भेद हा दोष आहे का नाही? द्वैत जेथ उठी, द्वैत जेथ उठी, द्वैत म्हणजे भेद. जिथं जिथं भेद उत्पन्न व्हायलाय अविद्या तेने लाठी. अज्ञान जास्त तिथं उत्पन्न होतं. लाठी म्हणजे जाड होतं, ढबऱ्याबाईसारखं. कसं होतं? हां, तसं जाड बनतं. लाठी, अविद्या तेने लाठी, आणि इंद्रिया ते लोटी, विषय माझी. मग ती काय करते अविद्या? त्या उपासकाला, भेदात उपासना करणाऱ्याला विषयामध्येच घालते. ती का निर्विषय करते का काय त्याला? हा, मग भेदात केलेली उपासना ही देवाला मान्य नाही. आणि मग अभेदात होती का? नाही. आणि उपासना तर करायची, उपासना तर घडली पाहिजे. मग कोणाची घडती उपासना? अज्ञानाची का ज्ञानाची? असा उपासना करणारा ज्ञानी देव म्हणतो मला युगात एखादा भेटला तर भेटतो. एका युगामध्ये हे युग होतेत ना, ह्या युगामध्ये एखादा भेटला तर भेटतो, नाहीतर युग तशाला तसा रिकामा जातो. मला उपासकच मिळत नाही. वाण कशाची आहे? देव म्हणतो माझंच नशीब नाही, मला तसा भक्त. त्याला बी नशीब लागत असेल देवाला बी. हा, है का नाही? म्हणून जी भक्ती घडते का ती ज्ञानातच खरी भक्ती घडते. भक्ती जी घडती का ती ज्ञानातच खरी भक्ती घडते. अज्ञानात भक्ती तुकाराम महाराजांना हट करून सांगितलंय. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, आयशियाच्या चित्ती बोध कैसा. कसा बोध होईल? अज्ञानाची पूजा, कामिक भावना, आयशियाच्या ध्याना देव कैसा. आणखी बरंच सांगितलंय, पण काय ते एकच सिद्धांत निघायलाय. अज्ञानाचे ज्ञान आणि विषयावरील ध्यान, ब्रह्म सनातन तया कैसे. मग शेवटी काय म्हणले तर तो का म्हणे जळू आयशियाचे तोंड, अज्ञानाचे बंड वाढवी ती. हे अज्ञानाचं बंड वाढवी नाही. बंड म्हणजे अधिक अज्ञान पसरविणे. मग द्वैतात केलेलं जे आहे ते अधिक दुःखरूप आहे, सुखरूप होत नाही, है का नाही. आणि अद्वैतात तर काही होतच नाही. आणि मग
भक्ती कर्म उपासना हे कोणाकडून खऱ्या होतात? ज्ञानाकडूनच होतात. आणि त्याला तर करायची गरज नाही. त्याला तर करायची गरज नाही. मग हे जगत चालण्यासाठी जे काय पुण्य लागत आहे, जगत चालण्यासाठी जे काय पुण्य इंधन लागत ना हे चालण्यासाठी, ते ज्ञानानं केलेल्या कर्मावर चालतं. हे जगत कशावर चालतं? तर ज्ञानाने केलेल्या कर्म उपासना तो त्याच्यासाठी करतो, है का नाही? स्वतःसाठी करतो का? मग काय म्हणून करतो? करण्यामध्ये हेतू काय आहे त्याचा? जे आपल्या ठिकाणी अज्ञान होतं, भ्रांती होती, ती ईश्वर कृपेनं आपणाला ईश्वरानं काय केली? निवृत्त केली. ही ईश्वराची आपल्यावर कृपा झाली. मग त्या ईश्वराचं ऋण कसं फेडावं? तर ईश्वराचं कार्य करावं. हे जगत कोणी केलंय निर्माण? ईश्वरानं. आणि मग त्याला लागणारं जे इंधन ते आपण द्यावं. त्याला लागणारं सत्कर्म उपासना, आता ते इंधन लागतंय, त्या इंधनावर जगत चलत आहे का नाही? आणि ते इंधन आपण त्याला जर पुरविलं तर ईश्वराची गाडी आहे का नाही? मग ईश्वराचं काम काय? हे जगत हाकायचं आहे का नाही? मग हे जगताला जर ह्या जगताला जर सत्कर्म उपासनेचे संस्कार ज्ञानानं नाही दिले तर ह्या जगतामध्ये सत्कर्मी म्हणजे पुण्यवान होतील का? सगळेच कसे होतील? सगळेच कसे होतील? जीव सगळेच दुराचारी होते ना. आणि सगळेच दुराचारी झाल्यावर चलन का जग? नाही. जग चालण्यासाठी काय लागतंय? काय त्याच्यामध्ये पाप बी लागत आहे आणि काही पुण्य बी लागत आहे ना. कारण आदृष्ट म्हणजेच पाप पुण्य लागत आहे का नाही? मग त्याच्यासाठी हा इतका विचार करून काय करतो? सत्कर्म उपासना याच्यामध्ये प्रवृत्त होतो. पण जीव, सामान्य जीव त्याच्याकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याला वाटतंय हे कशासाठी करायला आहे? ईश्वराच्या प्राप्तीसाठीच करायला आहे, ईश्वराच्या कृपेसाठीच करायला आहे. हां, मग याच्या मनातला खेळ त्याला काय माहीत? याच्या मनात सगळं वेगळंच असतंय आणि त्याच्या मनात वेगळीच हलकी वाजती आहे का नाही? म्हणून मुक्त पुरुष हे कर्म करीत असला तरी कळत नाही आणि कर्म नाही त्यानं केले तरी कळत नाही. मुक्त पुरुष कोणाला कळत नाही? अहो दूरच्याला तर कळणारच नाही ना. ज्याला ओळख नाही त्याला काय कळणार आहे? पण ज्याला ओळख आहे त्याला कळेल का? नाही. घरच्याला नाही. घरच्याला बी कळत नाही, दारच्यालाही कळत नाही. आणि लांबलचे तर लांबच ठा, लांबलचे तर आहे का नाही? श्रीकृष्ण परमात्मा हा कोणाला कळाला? अर्जुनाला. तो त्याचा शिष्य झाला म्हणून कळाला. नाहीतर अगोदर कळण्याच्या अगोदर घोडे धुवायला लावलेत त्याला. श्रीकृष्ण परमात्मा असून त्याला घोडे धुवायला लावलेत आहे का नाही? बरं, ते तरी त्याचा मेवना असन, पाहुणाच आहे ना. मेवना म्हणजे पाहुणाच आहे. ते घरातला आहे का? ते नाही. मग घरातले माय बाप बंधू त्याला सुद्धा कळाला नाही हा परमात्मा आहे म्हणून. हा, अर्जुनाला का कळाला? तर अर्जुनानं त्याची संगती केली. कोणाची? त्या परमात्म्याची संगती केली. आणि कशी संगती केली?
भेद रूपात केली का अभेद रूपात केली पुन्हा? अभेद. म्हणून तो कळाला, जोपर्यंत आपण परमात्म्याला अभेद रूपानं पाहत नाहीत तोपर्यंत परमात्मा कळत नाही. मग कसा पाहायचा आहे परमात्मा? अभेद. हां, जसे आपण आहेत, जसे आपण आहेत तसाच परमात्मा आहे. फरक कशात आहे? उपाधीमध्ये. फरक कशात यायला आहे? उपाधीमध्ये. हा, ती उपाधी तर त्याची बी खरी नाही ना आपली बी खरी नाही ना. मग किती बी येऊ द्या ना फरक, त्यानं काय होतंय? उपाधी त्याची बी खरी नाही आणि आपली बी खरी नाही, आणि जे खरं नाही त्याच्याकडून फरक दिसायला आहे. मग तो का फरक खरा आहे का? तो फरक खरा व्हायला काहीतरी ते बी खरं व्हायला पाहिजे ना. कारण तर खरं व्हायला पाहिजे ना. कारणच खोटं आहे. कारणच खोटं आहे. म्हणजेच उपाधीच कशी आहे? मिथ्या आहे. त्याची बी मिथ्याच आहे ना आपली बी मिथ्याच आहे. पण स्वरूपानं दोघंही कसे आहेत? मग तसा एक आपल्याला जाणता येतो तरच तो प्राप्त होतो. जाणता येतो ना तसा, का येत नाही का? हा, युक्तीनं अभ्यासानं हे करता येतो. म्हणून एक हरी आत्मा, माऊली कसं म्हणलेत बघा, एक हरी आत्मा, जीव शिव सम, सारखेच आहेत ते. जीवन शिव हा एकच आहेत ते. आणि वाया पूर्ण. एक हरी आहे. हरी कसा आहे? अगोदर तर एकच आहे. कसा आहे? जीव शिव सम. आणि जर याच्या व्यतिरिक्त तू जर जाणायला गेलास भेदातून, हा, वाया तू दुर्गामी न घाली म्हण, दुसरीकडं मन घालू नकोस. दुसरीकडे घालू नको म्हणजे कसं? ह्या आभेदातच घाल मन, एक रूपातच घाल, दोघाचं ऐक्यच कर, याच्यातच मन घालणं. भेदात मन घालू नको. मन अभेदामध्ये घातलं की नारायण होईल, राम होईल. मन काय होईल? हां, अभेदात गेल्यावर. आणि भेदात गेल्यावर दुर्गमात जाईल. दुर्गम रूपी संसार आहे. संसाराला पावन ते मन आहे का नाही? मग मनाला अभेदात घालायचं आहे, मनात अभेद करायचा आहे का भेद ठेवायचा आहे? मनात जसं केलं तसं मन होतंय, है का नाही? म्हणून मनाला रामही करता येतंय आणि मनाला हराम बी करता येतं. कारण मन भेदातही जातंय आणि मन अभेदातही जाते, है का नाही? मग भेदामध्ये केलेलं पापजन्य आहे. भेदात है का नाही? पापजन्य. अभेदात होत नाही. अभेदात होत नाही ना. आणि मग पुण्यजन्य करायचं असेल तर, पुण्यजन्य करायचं असेल तर कल्पित भेद मानून केलेलं पुण्यात्मक होईल, है का नाही? पण त्या पुण्याची करणाऱ्याला गरज आहे का? मग ते पुण्य कोणाचं काम करायले? तुम्हा आम्हाला जगण्यासाठी. हा, मग देह काष्टविती उपाशी राहतात, उपासना करतात, त्याच्यासाठी का? परोपकार करणं त्याला म्हणतात खरा परोपकार. हा हा, कोणाच्या कल्याण आहेत ते? हा, मग ते जे पुण्य करतात ते कोणासाठी? आपल्यासाठी. आपल्यासाठी, आहे का नाही? कारण आपण जगात येत ना. म्हणून उपास्य उपासक भाव, उपास्य
आणि उपासक भाव ज्ञानी पुरुषाला प्रतीतीला येत नाही, कारण त्याला उपास्य दैवत वेगळं नाहीच. कारण माझा आणि ईश्वराचा देहादी संगातामध्ये भेद आहे, उपाधीमध्ये भेद आहे. आणि तो भेद कसा आहे? वास्तविक खरा आहे का? कल्पित भेद आहे. आणि अधिष्ठान चैतन्य तर एकच आहे, असा विद्वानाचा निश्चय आहे. त्याचा काय असा? म्हणून तर ते मुक्त येतं. म्हणून तर ते फलापर्यंत गेले तर असं या निश्चयावरच. मग तुकाराम महाराज तेच सांगतात ना, निश्चयाचे बळ, निश्चयाचे. आणि तुका म्हणे त्याची फळं. खरं फळाला निश्चयाचं बळच लागत आहे. फल म्हणजे काय? मोक्षे. मोक्षे प्राप्त हे फळ जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर निश्चयाचं बळ लागत आहे. काय ह्याचा निश्चय? मीच ब्रह्मरूप आहे, म्हणजेच मोक्ष स्वरूपवान मीच आहे का नाही? असा ज्याचा निश्चय आहे का नाही, दुरी नाही देव त्याला. कसे हे समीकरण त्यांनी बसविलेले आहेत बघा. अशी आपली बुद्धी जाणण्यासाठी प्रमाणित झाली की मग त्या बुद्धीमध्ये जी वृत्ती उत्पन्न होते ती आनंदित होते, है का नाही? त्या वृत्तीला दुःखाचा संबंधच येत नाही. मग या ठिकाणी वेदांत शास्त्रानं साधनही सुखरूप दिले तर आणि साध्य तर सुखरूप. साधन सुद्धा बघा ना किती चांगलं आहे. अहो या मला तर वाटतं काय काय या साधनालाच भुलून त्या साधनातच राहतात का काय की. साध्यनं तर साध्य मिळतच ह्या साधनानं. हे साधनं किती चांगले तर गुरुजी म्हणले होते, हे साधनं किती चांगले तर काहीला वाटतंय हेच मोक्ष आहे का काय की साधनच. ते एखाद्याचा सत्कार ठेवावा गावामध्ये. श्रीकृष्ण परमात्मा हा कौरवाच्या भेटीला जाणार होता. केव्हा? युद्ध होण्याची सगळी तयारी झाली होती, युद्ध सुरू करण्याची, है का नाही? तयारी झाली होती. पण परमात्म्याला वाटू लागलं युद्ध होऊ नये. परमात्म्याला वाटू लागलं युद्ध होऊ नये. हे युद्ध टाळण्यासाठी परमात्मा शिष्टाईसाठी कोणाकडे गेला? दुर्योधनाकडे गेला, है का नाही? आणि मग त्या युद्धामध्ये दुर्योधनाला वाटलं आपल्याला याच्याकडून युद्धास खेळण्यासाठी बरीच काही सामुग्री मिळू शकते, है का नाही? म्हणून तो येणार आहे म्हणून त्याचा आदर सत्कार करण्यासाठी त्या दुर्योधनानं गावाच्या बाहेरच असे रस्ते केले होते. त्या रस्त्यावर फुलं टाकले होते आणि वरून त्या रस्त्यावर कारंजं लावलं होतं. त्या रस्त्यावर कारंजं लावलं होतं आणि दोन्ही रस्त्याच्या बाजूनं ज्या म्हणतात ना आपण रिद्धी सिद्धी, त्यांना त्यांच्यासारख्या स्त्रिया रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या होत्या. आणि असं दृश्य पाहून कृष्ण परमात्मा म्हणजे कृष्ण खुश व्हावा आणि मग आपल्याला जे मागितलं ते त्यानं द्यावा, याच्यासाठी त्यानं काय केलं होतं?
तितकं कारस्थान केलं होतं. परमात्म्यानं ते बघितल्याच ओळखिलं, ते बघितल्याच ओळखिलं. पण त्या अलकड जी सजावट केली होती का, त्या जाग्यावर जर सामान्य मनुष्य गेला असता तर त्याला असं वाटलं असतं की जी काही दुर्योधनाची नगरी आहे तर ती हीच आहे काय की कुठं, त्या गावाच्या बाहेरच तेवढी सजावट आहे का नाही. म्हणजे गावात जी करता येत नाही ती गावाच्या बाहेरच केली. म्हणजे त्याला एवढं त्या ठिकाणी आकार आणला, इतका आकार आणला की कोणालाही ते गाव सोडून तिथंच बसावं. ते गाव सोडून इतकी ती सजावट केली. त्याच्यात लय बकळ वर्णन केलेलं आहे त्यानं. ते कोणते तरी ते त्याला काय म्हणते ते करो त्याला ते उप म्हणजे ते आपण मंडप दिल्यावर नाही का ते त्या मंडपावर चित्र हे दिसते तर हिरवेगार झाडी नदी हे ते उपनगर. असं वाटतंय की त्या चित्रात दिसायले ना तिथं जाऊन राहावं. त्या पडद्यावर बघितलं का तुम्ही कसं असतंय ते रेखाटलेलं, वाटतंय तिथं जाऊन राहावं. तसं ही जी साधनं आहेत, ही साधनं ही कशी साधनं आहेत, ह्या साधनेतच राहावं. पण या साधनेने जे मिळतं का त्याचा विसर पडतो, त्या साध्याचा विसर पडतो. कशामुळं? या साधनामुळं. ही साधनं इतकी चांगली येतं, इतकी साधनं चांगली येतं. आता समजा तुम्हाला मोक्ष झाला, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं तुम्हाला खत्तीम निश्चय झाला, तुमचा खत्तीमचं ज्ञान झालं. आणि जर मग कुठं असं मोक्ष साधनं कुठं चालत असले तर तिथं जाऊ वाटत नाही. समजा आता तुम्हाला असा निश्चय झाला की आता आपल्याला पोथीसुद्धा ऐकायची गरज नाही, हे साधन ऐकायची गरज, आपणच परमात्मात मानल्यावर आता साधनाची काय गरज आहे. पण उद्या तुम्ही पोथीला येणार नाहीत, मग हे साधन कसं आहे, याच्यातच राहावं वाटतं, इतकं चांगलं आहे. कारण याच्यामध्ये, या साधनामध्ये कल्पित भेदाचा स्वीकार आहे. साधनात काय आहे, सांगणारा एक, ऐकणारा एक. इथं भेद वाटतो का नाही. मग हा कल्पित भेद आहे का वास्तव भेद आहे. कल्पित भेदानं ऐकतो का नाही. मग या कल्पित भेदानं केलेलं श्रवण आणि वास्तव भेदानं केलेलं श्रवण याच्यामध्ये फरक आहे का नाही. मग श्रवण जे घडत आहे ते कशात घडणार. मग आता एकदा मुक्त झाल्यावर कल्पित भेदाचे बोध कोणाला व्हायलाय, बोध झालेल्यालाच. बोध कोणाला होणार, मग ज्याला बोध झालाय त्यालाच, आहे का नाही. आणि मग तो जो ऐकतो तो भेदात ऐकतो का अभेदात ऐकतो. अभेदात कसं ऐकणं घडेल, अभेदात कसं ऐकणं घडेल. तिथं भेदच स्वीकारावं लागेल ना. मग कोणचा भेद स्वीकारावा लागेल, कल्पित भेद स्वीकारावा लागेल. मग कल्पित भेदात केलेली भक्ती, कल्पित भेदात केलेलं श्रवण हेच देवाला मान्य आहे. त्या भेदामध्ये पापाची उत्पत्ती ना पुण्याची उत्पत्ती त्याच्यासाठी, आहे का नाही. मग यालाच म्हणायचं नैष्कर्म्य सिद्धी ही त्याच्याकडून घडते, आहे का नाही. मग
ती नैष्कर्म्य सिद्धी, त्या सिद्धीतले कर्म हे विशेष स्वरूपाने आहेत. हे कसे आहेत? कल्पित भेदानं आहे का नाही? मग विशेष स्वरूपानं आलेत का नाही? मग ह्या विशेष स्वरूपामध्ये जो आनंद मिळतो का, तो विशेष आनंद आहे. तो आनंद कोणता? विशेष आनंद आहे. आणि त्याच आनंदाला विलक्षण आनंद मुक्तीचा विलक्षण आनंद, मोक्षाचा विलक्षण आनंद तो आहे. तो भोगण्यासाठी, तो आनंद भोगण्यासाठी मुमुक्षुजन श्रवण करतात. मुमुक्षु मुक्त हे जे श्रवण करतात, मोक्ष प्राप्त होऊन बी करतात. तो कशासाठी? विलक्षण आनंद प्राप्त व्हावा म्हणून. आणि आनंदाची इच्छा कोणाला होत नाही. या साधनामध्ये मुक्त सुद्धा भाळून जातात. भाळत येत कशाला? ह्या साधनाला. म्हणजे साधना अलौकिक आहेत, लौकिक नाहीत. आणि कर्म उपासना किती फरक आहे बघा. हे आहे का नाही? आता यापुढं मोक्षाच्या हेतूविषयी कर्मसिद्ध करताना जे काय दृष्टांत दिले होते ना, तीन चार दृष्टांत दिले ते ना, ते दृष्टांत त्यांचे कसे चुकीचे आहेत. कारण त्या दृष्टांतानं त्यांनी सिद्धी केली होती ना. मग त्याचे दृष्टांत मोडीत काढायला लागते ना या सिद्धांत्यांना. मग त्यांचे दृष्टांत कसे चुकीचे येतं ते आपण उद्या पाहू. आता वेळ झाला. कुंडली कवरदे.